रायगड जिल्ह्यातील जंजिरा मुरुड येथील समुद्रात असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठा सांस्कृतिक असा पद्मदुर्ग जागर सोहळा संपन्न झाला। हजारो शिवभक्तांच्या साक्षीने गडदेवतेला वंदन करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या स्मृतींना मानाचा मुजरा करण्यात आला। कोकण कडा मित्रमंडळ व पद्मदुर्ग संवर्धन व जागर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर सोहळा सांस्कृतिक व ऐतिहासिक समारंभात पार पडला। यंदा या सोहळ्याचे 17वे वर्ष आहे। या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते गडदेवता पूजन, श्री शिवप्रतिमा पूजन, व्याख्यान, मर्दानी खेळ, श्रींची पालखी मिरवणूक, श्री कोटेश्वरी देवी पूजन, महाप्रसाद व गड स्वच्छता मोहीम शिवभक्त व शिवप्रेमींसाठी एक पर्वणीच असते। जागर पद्मदुर्गचा एक दिवस इतिहासाचा ही संकल्पना दूरदर्शनचे रायगड जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय दीपक शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झाली। रायगड कोकण कडा मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने 17 वर्षांपूर्वी या किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। याचा उद्देश हाच होता की सिद्धीचा जंजिरा किल्ला बघण्यासाठी लाखो पर्यटक भेट देत असतात, परंतु ज्या सिद्धीला जरब बसवण्यासाठी श्री छत्रपती शिवरायांनी या पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली। कालवश हा किल्ला दुरावस्थेत राहिला। मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर येण्यासाठी कोकण कडा मित्रमंडळ व पद्मदुर्ग संवर्धन व जागर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। पद्मदुर्ग संवर्धन व जागर समितीचे अध्यक्ष अशील ठाकूर यांच्या पुढाकारातून या सोहळ्याला व्यापक स्वरूप येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित राहिले। माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांनी उपस्थित राहून जागर सोहळ्याला प्रोत्साहन दिले। नमो भगवते रुद्राय ओम नमः ओम नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय च रुणाय च ओमाय भगवते च नमो उग्राय भीमाय च माग्रे वदाय च देवताय च नमन्द्रे च नसे च लक्ष्यभ्य हरकेशभ्य नमस्काराय च तारकाय च शंभवे च मय भवे च नमः शंकराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः शीर्याय च कुल्याय च ओम श्री महाशिवाय ईश्वराय नमः देव्यो नमः ईश्वराय नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराभ्यो नमः मातापितृभ्यो नमः सर्वेभ्यो नमः नमः मयिकमस्तु पंचाननको भूतान पंचाक्षर मनोभावना सूत्राय वन्दे पंचाचार्य जगद्गुरु मुक्ते नामी शंभु सर्वदा महाजन सय्यादि गौरेति रमादि वदस्य भूषणं त्रैलोक सुंदरालय सुमलेचनयुक्ते कल्याण रूपाय शिवाय ब्रह्म। मला खरं तर या मुरुडवाल्या जी मंडळी आहे त्यांचा अभिमान वाटतो आणि ह्या ज्या संस्था आहेत गड संवर्धन करणाऱ्या, आता इथं काही संस्था होत्या अगदी सह्याद्री प्रतिष्ठान पासून ते अगदी आता इथे एक शिवगडधारी म्हणून एक संस्था होती, मला मगाशी भेटली ती लोक, यांचा अभिमान वाटतो की जिथं होळी लागणं शक्य नाही अशा परिस्थितीमध्ये इथे येतात ही लोक आणि संवर्धनासारख्या मोहिमा घेतात आणि हा किल्ला छत्रपतींचा शेवटचा असलेला छत्रपतींनी दिलेला आपल्याला आशीर्वाद जो आहे तो शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करतात। याच्यापेक्षा आपल्याला भाग्याची गोष्ट नाही। हे जागर, मशाल महोत्सव, दीपोत्सव करण्यामागचं उद्दिष्ट काय? त्याचं 17 वर्ष करतो। आज महाडमधून सगळी मंडळी येतात, इथली मुरुडची लोक एवढं सहकार्य करतात, एवढं मोठं काम उभं करतात। काय यांचं ध्येय उद्दिष्ट आहे? आज आमचे पवार काका इतक्या वर्ष झटतायत, आज मामा आमचे इथे आहेत, भिवंडीतून दरवर्षी कार्यक्रमाला येतात। त्याचं कारण काय? त्यांचं उद्दिष्ट काय, ध्येय काय? त्यांना फक्त एकच वाटतं, जी पोरं आज आम्हाला विचारतात ना, बाबा 5000 वर्षापूर्वी रामकृष्ण झाले तुम्ही म्हणताय, पण त्याला पुरावा काय? ती पोरं ज्या वेळेला अजून 10 वर्षांनी विचारतील ना, बाबा तुम्ही म्हणत होता छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार होतं, पण त्याची जहाजं कुठे आहेत, त्यांचे सागरी किल्ले कुठे आहेत, तेव्हा आमच्याकडे हा पद्मदुर्ग नसेल ना तर आम्ही आमच्या पोरांना काय दाखवणार आहोत। सर्वात मोठं आव्हान आपल्याला हे आहे, लक्षात ठेवा, सर्वात मोठं आव्हान म्हणजे चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक बांधणं नाही,
छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत असलेली ही स्मारकं जी आहेत ना, यांचा उदो होणं आणि यांचं संवर्धन होणं हे आमच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.